नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी ॲप आयोजित परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. आजच्या परिसंवादादरम्यान आपण मातीचे आरोग्य टिकवणे काळाची गरज या संदर्भात माहिती घेणार आहोत. संपूर्ण जगभर 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. जीवसृष्टी जगवण्यात मृदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु अधिक उत्पादनासाठी दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. यामुळे जमिनीचा पोत खालावत आहे. तसेच वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप देखील होत आहे. यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर, हिरवळीच्या खतांचा वापर वाढवण्याची अत्यंत गरज आहे. याच अनुषंगाने आपण आजच्या परिसंवादाचे आयोजन केले आहे. यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक प्रवीण सरवळे सर. सर सध्या शारदाबाई पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती येथे सहाय्यक प्राध्यापक कृषीशास्त्र म्हणून कार्यरत आहेत. सरांनी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून प्रथम श्रेणीसह पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सरांना अध्यापन, संशोधन, विस्तार क्षेत्रात एकूण 8 वर्षाचा अनुभव आहे. तर या परिसंवादादरम्यान आपण मातीचे आरोग्य कसे टिकवावे आणि ही एक महत्वाची काळाची गरज आहे याच्या संदर्भात मार्गदर्शन घेत आहोत. तर मी सरांना विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण सरवळे कृषी महाविद्यालय बारामती या ठिकाणी गेले 8 वर्ष झालं कृषी विद्या विभागामध्ये कार्यरत आहे. यामध्ये माझ्या कृषी विद्या विभागामध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा मला शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समोर येतात. त्यामुळे प्रामुख्याने शेतकरी आणि विद्यार्थी यांचा जर दुवा आपण समोर ठेवला तर त्यांचा पहिला जो प्रॉब्लेम असतो किंवा त्यांचा पहिला अप्रोच असतो, सर कमीत कमी जागेमध्ये किंवा कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त आपलं उत्पन्न कशा प्रकारे निघेल यावरती शेतकऱ्यांचा आणि सर्व लोकांचा भर राहतो. मात्र हे करत असताना कुठेतरी आपण जमिनीवरती किंवा मातीवरती जो स्ट्रेस देतो तो स्ट्रेस कमी करणे हे काळाची गरज आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही जर पाहिलं पिकं घेत असताना जमीन आणि पाणी हे 2 मुख्य घटक आहेत. याच्यामध्ये आपण जर जमिनीचा विचार केला तर साधारणतः जमिनीची सुपीकता ही एक निसर्गाने दिलेली आपल्याला एक देणगी आहे आणि ती सुपीकता टिकवून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे ही जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत असताना शेतकऱ्यांनी वेळोवेळी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही चांगल्या फळाची अपेक्षा करत असाल तर आपल्याला ज्या मातीपासून, ज्या काळ्या आईपासून आपल्याला जे उत्पन्न मिळतं तर तिची जोपासना करणं किंवा तिची काळजी करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः जमिनीची उत्पादकता आणि जमिनीची सुपीकता हे 2 घटक येतात. याच्यामध्ये मला प्रामुख्याने सांगायला आवडेल की जमिनीची उत्पादकता आणि जमिनीची सुपीकता ह्या 2 गोष्टी जरी वेगळ्या असतील तरी नाण्याच्या या 2 बाजू आहेत. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे या दोन्ही एकमेकांवरती डिपेंड आहेत. जर तुमची जमिनीची सुपीकता वाढली, ऑब्विसली तुमच्या पिकाचं उत्पन्न वाढेल, तुमच्या शेतीमधलं उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला प्रॉफिट होईल. त्या अनुषंगाने तुम्ही वेळोवेळी या गोष्टीवरती काम करणं, शेतकऱ्यांनी काम करणं अपेक्षित आहे. तर आज मला जो विषय दिलेला आहे किंवा मी ज्या विषयावरती बोलणार आहे ते म्हणजे मातीचं आरोग्य. सध्या आपण जर पाहिलं गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा राज्य शासन असेल तर यांनी माती किंवा जमीन याचं हेल्थ टिकवण्यासाठी विविध कार्यक्रम राबवलेले आहेत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं सॉइल हेल्थ कार्ड असेल किंवा मेरी मिट्टी मेरा देश असेल, यासारखे विविध कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांमध्ये, लोकांमध्ये मातीबद्दल जनजागृती निर्माण करणं हे गरजेचं आहे. ही गरज का पडली आपल्याला तर जे खतांचा बेसुमार वापर असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत, आपण सविस्तर त्याच्याबद्दल आपण बोलूयाच. मात्र या गोष्टीकडे सरकार एवढं गांभीर्यानं पाहतंय, यामुळे शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीकडे, आपल्या शेतीच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे. तर आपण हे थोडंसं एका प्रेझेंटेशनच्या मार्फत आपण हे पाहूया, याच्यामधून मला तुम्हाला क्लिअर करता येईल. याच्यामध्ये जर आपण पाहिलं मातीचे आरोग्य टिकवणे ही काळाची गरज का आहे. साधारणतः तुम्हाला माहितीये माती
ही जी गोष्ट आहे किंवा मातीची सुपीकता आहे ही जमिनीच्या रासायनिक, भौतिक आणि जैविक या 3 गुणधर्मावरती डिपेंड करतं. आता रासायनिक गुणधर्मामध्ये काय येतं, तर मातीचा पीएच असेल, ज्याला आपण सामू म्हणतो, किंवा मातीची कॅटॅन एक्सचेंज कॅपॅसिटी असेल, विद्युत वाहकता असतील, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या मेंटेन करणं हे शेतकऱ्याचं काम आहे. दुसरं, भौतिक गोष्टीचा जर आपण विचार केला, त्याच्यामध्ये मातीचा चिकटपणा असेल, मातीचा कलर असेल, किंवा मातीमधलं सेंद्रिय खत कर्बाचं प्रमाण असेल, या गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि जैविक गोष्टीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये असणारे जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, किंवा गांडुळांची संख्या असेल, किंवा इतर इन्सेक्टची संख्या असेल जमिनीमध्ये, जे शेतकऱ्यांसाठी किंवा मातीसाठी उपयुक्त आहेत. तर या सर्व गोष्टीवरती, म्हणजे रासायनिक, जैविक आणि भौतिक, या 3 गोष्टींवरती मातीची सुपीकता ही डिपेंड आहे किंवा अवलंबून आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं, मातीचं एकूण कॉम्पोजिशन, जर आपण माती एक प्रॉपर माती जर म्हणत असेल, तर त्या मातीचं कॉम्पोजिशन जर पाहिलं, साधारणतः त्या मातीमध्ये 100% जर आपण माती घेतली, तर त्या मातीमध्ये जवळपास 45% हे मिनरल मॅटर्स तुम्हाला आढळून येतील. त्याचबरोबर 5% ऑर्गॅनिक कार्बन, किंवा ज्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो, ते तुम्हाला आढळून येतील. आणि 25% पाणी आणि 25% हवा ही जमिनीमध्ये आढळून येतील. या प्रपोर्शन मध्ये जी जमीन आहे किंवा जी माती आहे ती पिकासाठी चांगली आहे अशी कन्सिडर केली जाते. कारण याच्यामध्ये दोन्ही मातीमध्ये असणारे मॅक्रो आणि मायक्रो पोर्स हे दोन्ही ऑक्युपाय केले जातील. याच्यामध्ये वॉटर असेल, किंवा पाणी हवा असेल, मिनरल मॅटर असेल, पिकासाठी लागणारं सेंद्रिय कर्ब असेल, तर हे प्रॉपर कॉम्पोजिशन आपण जमिनीचं म्हणू शकतो. आणि मातीच्या आरोग्याचा जर आपण विचार केला, याच्यामध्ये काही गोष्टी किंवा याला आपण कॉम्पोनंट म्हणू शकतो. याच्यामध्ये पहिला जो आपण फॅक्टर बघतो, याच्यामध्ये इलिमिनेटिंग द केमिकल डिस्टर्बन्स. जमिनीमध्ये आता सध्या आपण जर पाहिलं तर या शहरीकरणामुळे वाढलेले फॅक्टरीज असतील, किंवा फॅक्टरीमधून सोडलेलं नदीमध्ये केमिकल असेल, किंवा आपण भरपूर प्रमाणात वापरलेलं फर्टिलायझर असेल, हे तसंच मातीमध्ये डिपॉझिट होतं. कुठंतरी याचा हानी पिकांना किंवा जमिनीला पोचत असते. दुसरी गोष्ट, अप्रोप्रिएट यूज ऑफ टिलेज. अति मशागत करणं हे देखील टाळणं आहे शेतकऱ्यांनी. कारण तुम्ही प्रमाणाच्या बाहेर जर शेतीची मशागत करत असाल, एकतर मशागत करत असताना तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार केली पाहिजे. तुमची जमीन भारी आहे, मध्यम आहे, की हलक्या स्वरूपाची आहे, त्यानुसार तुम्ही जमिनीची मशागत केली पाहिजे आणि त्याची फ्रिक्वेन्सी ठेवली पाहिजे. जर तुम्ही जमिनीची मशागत वारंवार करत असाल तर तुम्हाला मातीची धूप होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळं त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा कॉम्पोनंट आपण पाहू शकतो, अप्रोप्रिएट बायोलॉजिकल डिस्टर्बन्स, ज्याला आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये मातीमध्ये जे आवश्यक असे जैविक घटक आहेत, कुठंतर ते कमी होत चाललेले आहेत. तर त्याचा पण एक पिकांवरती एक दुष्परिणाम आपल्याला दिसून येतोय. प्रोव्हाइडिंग अँड मेंटेनिंग द सॉइल कव्हर, याच्यामध्ये आपण मल्चिंग सारखे जे प्रकार आहे, आता भरपूर शेतकरी घेत आहेत. मात्र शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की याच्यामध्ये तुम्ही मल्चिंग करत असताना किंवा आच्छादन करत असताना जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मॅटरचं आच्छादन करणं हे तितकं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं, तुम्ही पॉलिथिन वापरता किंवा पॉलिथिन शीट वापरता, याच्यामध्ये तुम्ही आंतरमशागत करत असताना किंवा इतर हालचाली करत असताना बऱ्याच वेळा त्याचे तुकडे किंवा त्याचा मॅटर जमिनीमध्ये राहू शकतो आणि प्लास्टिक हे डिग्रेड होत नाहीये. त्यामुळे डिग्रेड होणारं प्लास्टिक असेल किंवा सेंद्रिय पदार्थ, ज्याच्यामध्ये आपण गव्हाचं काड असतील, भाताचं काड असेल, ऊसाचा पालापाचोळा असेल, यासारखं मल्चिंग किंवा आच्छादन आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. असे भरपूर कॉम्पोनंट्स हे मातीच्या आरोग्याशी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जोडले गेलेले आहेत. तर आपण त्याबद्दल थोडक्यात सविस्तर पाहूया. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण एक गोष्ट लक्षात येते, जमिनीची सुपीकता, ज्याला आपण फर्टिलिटी म्हणतो. तर ती फर्टिलिटी किंवा सुपीकता कमी होण्यामागची सध्याची कारणं कोणती आहेत? तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो, एका अंदाजानुसार जवळपास भारतातील जमिनीतून दरवर्षी सुमारे 40 लाख टन नत्र पीक उत्पादनातून बाहेर काढला जातो. बघा, भारतातून जवळपास 40 लाख टन नत्र हा पिकातून बाहेर काढला जातो आणि तोच आपण नत्र जमिनीमध्ये किती टाकतो, तर फक्त 10 लाख टन इतका टाकतो. म्हणजे जवळपास 30 लाख टन नत्राचा तुटवडा दरवर्षी आपल्याला जमिनीमध्ये जाणवतो. मग हे कुठेतरी भरून काढणं गरजेचं आहे. मग प्रत्येक वेळेस हा नत्र भरून काढण्यासाठी तुम्हाला केमिकलच वापरावं असं नाहीये, त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण पुढे पाहूया.
दुसरं सुपीकता कमी होण्याचे कारण जर आपण पाहिलं, पिकामधील तणांची अनियंत्रित वाढ, याच्यामध्ये बरीच अन्नद्रव्य जे आहेत जमिनीतून शोषली जातात. तसं पाहायला गेलं तर पिकांमध्ये येणारे जे तण आहेत ते आपल्या पिकांशी कॉम्पीट करतात. मग ते न्यूट्रिएंट असेल, लाईट असेल, मॉइश्चर असेल, वाढीसाठी असेल. तर हे कॉम्पिटिशन आपल्याला थांबवण्यासाठी तणांचं नियंत्रण देखील तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळं जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होऊ शकते. आणखी कुठली कारणं आहेत की ज्याच्यामुळे सुपीकता कमी होते? त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो अतिरिक्त खतांचा जो वापर होतोय आणि त्याच्यामुळे त्या वापर झाल्यामुळे त्या खतांचा निचरा होऊन तो जो नाश होतोय त्याचं एक कारण असू शकतं याच्यामध्ये. पुढचं आहे याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये उपलब्ध शेणापैकी जवळपास निम्मे शेण हे गौऱ्या बनवण्यासाठी आपल्याकडे ज्याला आपण शेणी म्हणतो ते बनवण्यासाठी वापरलं जाते. तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या शेतामध्ये जे जनावर आहेत, जनावरांपासून मिळणारं शेण आहेत, ते जास्तीत जास्त शेण आपल्या शेतामध्ये गेलं पाहिजे. त्याचं डिकम्पोजिशन झालं पाहिजे, त्याचं शेणखत झालं पाहिजे, त्याचं कंपोस्ट झालं पाहिजे. तर याचा वापर हल्ली जवळपास 50% गोऱ्या किंवा शेणी बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कुठंतरी उत्पादकता किंवा सुपीकता कमी होण्याची देखील ही कारणं असू शकतात. त्याच्यामध्ये पुढचा एक निष्कर्ष असा निघतोय की पावसाच्या पाण्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रात जवळपास 50 कोटी टन सुपीक माती आणि सुमारे 5 लाख टन पोषक अन्नद्रव्ये वाहून जातात. जर आपण पाहिलं दरवर्षी पावसाळ्यामध्ये भारतामध्ये विविध ठिकाणी पूर येतात. नॉर्थ ईस्टला असेल किंवा आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला, कोल्हापूर असेल, कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी असेल, इकडे गोदावरी असेल, कृष्णा, भीमा, या नदीच्या काठेला जी जमिनी आहे या जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पूर येतो किंवा अति पाऊस पडतो तर या नदीकाठच्या जमिनीची न्यूट्रिएंट कॅपॅसिटी म्हणू शकतो किंवा त्या जमिनीमध्ये असणारे मूलद्रव्य जे आहेत ते कमी होण्यास मदत होते. त्यामुळं ही एक सुपीकता कमी होण्याचं कारण आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर शेतकरी करतायत. बऱ्याच वेळा आपल्याकडे शेतकऱ्यांमध्ये कॉम्पिटिशन लागतात की माझ्या शेजाऱ्यांनी 10 पोती युरिया आणलेला आहे, मी 15 पोती युरिया आणेन. मात्र शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे की तुमच्या गोण्याच्या संख्यानुसार किंवा तुम्ही जास्त खत टाकले म्हणून तुमचं उत्पन्न जास्त येईल असं नसतं. तर त्या पिकाला जेवढं खत लागतंय तेवढंच ते पीक खत घेत असतं आणि जे उरलेले खत आहे ते तुमचं एकतर लिचिंग होऊन जातं, जमीन पाण्यावाटे वाहून जातं किंवा हवेमध्ये उडून जातं. त्यामुळे कुठंतरी या गोष्टी टाळणं शेतकऱ्यांनी तेवढंच गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शेतीमधील असुशिक्षितता किंवा याच्यामध्ये काय येतं बघा, मृदा चाचणीचा अभाव. याच्यामध्ये वारंवार शेतकऱ्यांना सांगितलं जातं, विविध प्रदर्शनामार्फत सांगितलं जातं किंवा विविध व्याख्यानामार्फत सांगितलं जातं, शास्त्रज्ञ सांगतात, कृषी विभागाचे अधिकारी सांगतात की वेळोवेळी आपल्या जमिनीमधील मृदा चाचणी करून घेणं आवश्यक आहे. बऱ्याच लोक या गोष्टीपासून अवेअर नाहीयेत. त्यामुळं वेळीच आपल्या जमिनीमधील मातीची चाचणी करून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण माती आपल्या जमिनी, जसं आपल्या शरीरामध्ये असणारे हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्याला माहिती आहे, आपल्या शरीराला असणारा आपला रक्तगट जसा माहिती आहे, तसं आपल्या जमिनीमध्ये असणारे जे घटक आहेत ते देखील आपल्याला माहित असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे माझं एक सांगणं राहील सर्व शेतकऱ्यांना की आपण वेळोवेळी आपल्या मातीची तपासणी करून घ्यावी. मातीची तपासणी करत असताना तुम्ही नत्र, स्फुरद, पालाश असेल किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील किंवा इतर घटकामध्ये तुम्ही पीएच असेल, ईसी असेल, सीईसी असेल, या गोष्टी तुम्ही काढून घेऊ शकता, जेणेकरून एकंदरीत तुमच्या मातीची हिस्ट्री किंवा तुमचा इतिहास मातीचा तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यानुसार पुढची वाटचाल तुम्हाला करता येईल. तर मातीची सुपीकता कमी होण्याची कारण हे त्याच्यामध्ये असू शकतात. दुसरं आहे कमी वेळेत जास्त उत्पन्न घेण्याच्या नादात भडीमार रासायनिक खतांचा वापर, जो असं की मी आता सांगितलं. आणि पुढचा एक मुद्दा म्हणजे मातीच्या प्रकारानुसार पिकांचे अयोग्य नियोजन. हा एक मुद्दा आहे. बरेच शेतकरी आपल्याकडे जे पीक येत नाहीयेत किंवा त्या प्रकारच्या मातीमध्ये येत नाहीये, त्या प्रकारच्या हवामानामध्ये येत नाहीत अशी पिकं देखील घेतात आणि याचा कुठेतरी परिणाम तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतोय. तर हे आता मी जे काही मुद्दे सांगितले तर हे काही मुद्दे जमिनीची सुपीकता कमी होण्यास कारणीभूत ठरतायत. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं जे प्रॉब्लेमॅटिक माती म्हणतो किंवा प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणतो, याच्यामध्ये भरपूर प्रकार येतात. जसे की आपल्याकडे ऍसिडिक सॉइल म्हणतो किंवा अल्कलाईन सलाईन सॉइल, ज्याला मराठीत आपण क्षारयुक्त जमीन किंवा चोपन जमीन किंवा चिबाड जमीन असे म्हणतो. तर बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न येतो, सर आमच्याकडे क्षारयुक्त जमीन झालेली आहे तर त्याची सुधारणा कशी केली पाहिजे. तर आपण हे याच्यामध्ये पाहूया पुढे. पहिला आपण मुद्दा, ज्या ठिकाणी क्षारयुक्त जमिनी आहेत
त्या कशा असतील आणि त्याची सुधारणा कशी करावी याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. याच्यामध्ये जर आपण पाहिलं क्षारयुक्त जमिनी म्हणजे काय ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढतं, ज्याचा पीएच 8.5च्या खाली असतो आणि ईसी विद्युत वाहकता ज्याला आपण म्हणतो ती 4च्या पुढे असते, अशा प्रकारच्या मातीला म्हटलं होतं क्षारयुक्त माती किंवा क्षारयुक्त जमीन म्हटलं होतं. आता या क्षारयुक्त जमिनीत मुख्यतः सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम याचे संघटित कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड आणि सल्फेट असतात. आणि याचा जर विचार केला या संघटित कार्बोनेटमध्ये ह्या साधारणतः जास्त अपायकारक ठरू शकतात, तर क्लोराईड मध्यम आणि सल्फर कमी अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे क्षारयुक्त जमिनीमुळे जमिनीतील प्रसारण दाब वाढतो, त्यामुळे झाडांच्या मुळांची जी वाढ आहे ती कुठेतरी खुंटली जाऊ शकते किंवा अन्न व पाणी शोषण प्रॉपर करू शकत नाही झाडं. तसेच जमिनीतील जीवांची वाढ जी आहे ती वाढ देखील मंदावली जाते. त्यामुळे क्षारयुक्त जमिनीची वेळी सुधारणा करणं ही तितकंच गरजेचं आहे, कारण हा सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा दिसतोय. विशेष करून जी लोक कॅनोल किंवा जास्त पाणी ज्या ठिकाणी आहे, जिथं खारट विहिरी आहेत, विहिरीच पाणी खारट आहे, अशा भागांमध्ये हा प्रॉब्लेम तुम्हाला जास्त जाणवून येतो आणि त्याच्यावरती आपल्याला तोडगा किंवा सोल्युशन काढणं हे वेळीच गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर याच्यामध्ये बघा क्षारयुक्त जमिनीची सुधारणा जर आपल्याला करायची असेल तर याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे. तर याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये जमिनीच्या खोलीप्रमाणे योग्य अंतरावर चर खोदावे, जेणेकरून तुमच्या जमिनीमध्ये असणारं क्षाराचं प्रमाण, मिठाचं प्रमाण हे डिपॉझिट होऊन जाईल. त्यामुळे योग्य अंतरावरती त्याचे प्रॉपर चर खोदून घ्यावेत. दुसरा मुद्दा, जमिनीच्या पृष्ठभागावर जमलेले क्षार एकतर खोऱ्याने तुम्ही गोळा करू शकता आणि बाहेर शेताच्या बाहेर टाकू शकता. बऱ्याच वेळा तुम्हाला ऑब्झर्व होतं की जास्त पाणी दिल्यामुळे किंवा खारट पाण्यामुळे जमिनीवरती एक मिठाचा थर तयार होतो आणि हा थर अतिशय घातक असतो, ज्याच्यामुळे पिकाची वाढ होत नाही, मुळांची वाढ होत नाहीये. मग हा थर देखील तुम्ही वरचा थर खोऱ्याच्या साह्याने किंवा खरडून कोणत्या तरी इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने काढू शकता आणि बाहेर टाकू शकता. दुसरं, उन्हाळ्यामध्ये जमिनीचे लहान लहान सारखे भाग तुम्ही करून घ्या आणि याच्यामध्ये वाफे करून त्यात पाणी सोडून देऊ शकता. म्हणजे छोटे छोटे भाग केल्यामुळे, वाफे केल्यामुळे त्यात पाणी साठवून ठेवायचं आणि ते पाणी एकदम बाहेर काढून द्यायचं, जेणेकरून त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले साल्ट सगळे बाहेर निघून जातील. पुढचा मुद्दा आपण क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी करू शकतो तो म्हणजे आपल्या शेतामध्ये टाग असेल, शेवरी असेल, ढेंचा असेल, ही हिरवळीची खतं म्हणून आपण गाडू शकतो. सर्वांना माहिती आहे हिरवळीची खतं हे खूप मोठा खाद्य पुरवठा आहे जमिनीचा. हिरवळीच्या खतामध्ये त्यातल्या त्यात आपल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये देखील काही भागामध्ये ढेंचा असेल किंवा ताग असेल, या मोठ्या प्रमाणात हिरवळीची खतं म्हणून घेतली जातात. तर ह्या हिरवळीची खतं प्रॉपर जमिनीमध्ये जर तुम्ही गाडून घेतली तर तुमची क्षारयुक्त जमीन, तुमची सलाईन सॉइल चांगल्या प्रकारे रिक्लेम होण्याचं काम याच्या ठिकाणी होऊ शकतं. मात्र ही हिरवळीची पिके गाडत असताना एक काळजी घेणं गरजेचं आहे. ही हिरवळीची पिकं गाडल्यानंतर साधारणतः फुलं आल्यानंतर किंवा 50% फुलोऱ्याच्या स्टेजला ही जमिनीमध्ये गाडावीत आणि अशी प्रॉपर गाडावीत जेणेकरून ते पूर्णपणे डिकम्पोज झाली पाहिजेत. जर का ती अर्धवट कुजली तर मात्र तुमच्या पिकांवरती पेस्ट आणि डिसीजचा अटॅक होण्याची शक्यता असते. त्या राहिलेल्या डेब्रिजमध्ये इन्सेक्ट त्याची अंडी घालू शकतात. त्यामुळं पूर्णपणे ते हिरवळीची खतं डिकम्पोज कशी होतील याच्याकडे शेतकऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे. दुसरा एक मुद्दा म्हणजे क्षारयुक्त जमीन सुधारण्याचा, तो म्हणजे प्रति हेक्टरी साधारणतः 50 ते 30 गाड्या शेणखत टाकावे किंवा कंपोस्ट खत किंवा कोणत्याही प्रकारचं सेंद्रिय खत तुमच्या शेतामध्ये जर अवेलेबल असेल तर ते टाकून घ्यावे. कारण ही प्रथा आता लोप पावत चाललेली आहे. जवळपास सेंद्रिय खताची जागा केमिकलनं किंवा रासायनिक खताने घेतलेली आहे, ग्रोथ रेग्युलेटरनी घेतलेली आहे, पेस्टिसाइडने घेतलेली आहे, इन्सेक्टिसाइडने घेतलेली आहे. त्यामुळे कुठंतरी शेणखताचं प्रमाण शेतामध्ये कमी पडतंय, कंपोस्ट खताचं प्रमाण हे शेतामध्ये कमी पडतंय. तर शेतकऱ्यांना माझी एक विनंती राहील की कमीत कमी आपल्याकडे 1-2 जनावरं असावीत. त्या जनावरांचं शेण, त्याच्यापासून उकरडा तयार करून, त्याच्यापासून खत तयार करून, कंपोस्ट असेल, FIM असेल किंवा लेंडी खत असेल, कोंबडी खत असेल, जे काय असेल ते जास्तीत जास्त तुमच्या जमिनीमध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून जमिनीचा पोत चांगल्या प्रकारे राहील आणि क्षारयुक्त जमिनीचं रिक्लेम होण्यास मदत होऊ शकते. याच्यामध्ये पुढचा मुद्दा की
बरसीम, साळ यासारखी पिकं तुम्ही घेऊ शकता. साधारणतः या क्षारयुक्त जमिनीमध्ये बरसीम हे फॉडर पीक किंवा चारा पीक आहे. साळ म्हणजे किंवा भात आपण घेऊ शकतो, जेणेकरून या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्याचबरोबर ऊस असेल, कापूस असेल, भात, गहू, कांदा यासारख्या पिकांची फेरफालट करणं देखील आवश्यक आहे. बऱ्याच भागामध्ये वर्षानुवर्ष तीच पिकं घेतली जातात, तीच तृणधान्य घेतली जातात, तीच कडधान्य घेतली जातात. तर हे कुठं तर बदलणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच भागामध्ये मी पाहतो ऊस वर्षानुवर्ष 10-10, 15 वर्ष सलग ऊस घेतला जातो. त्यामुळे त्या जमिनीचा पोत पूर्णपणे खालावत आहे, जमिनीचं आरोग्य पूर्णपणे ढासळत आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला वेळोवेळी पिकांची फेरफालट करणं तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून पुढील येणारं पीक तुमचं चांगल्या प्रकारे आणि जोमाने येऊ शकतं. दुसरं, या क्षारयुक्त जमिनीमध्ये तुम्ही जिप्समचा वापर करू शकता. त्याचबरोबर उन्हाळ्यात जमिनी मोकळ्या ठेवू नयेत, त्यावर पालापाचोळा किंवा ऊसाचे पाचट टाकावे, भुईमुगाची टरफलं टाकू शकता किंवा भाताचे तणीस असते, यासारख्या आच्छादनाचा वापर तुम्ही करू शकता. आता बघा, उन्हाळ्यात जमिनी मोकळ्या ठेवू नये का म्हटलं जातं? जर तुमच्या जमिनीमध्ये थोडंफार प्रमाणात क्षार असेल तर ते क्षार कडक उन्हाळा पडला तर ते क्षार वरती येऊ शकतं, त्याचं मीठ तयार होऊ शकतं आणि ते तसंच राहू शकतं. त्यामुळे कमीत कमी टेम्परेचर किंवा डायरेक्ट सोलर रेडिएशन न पोहोचण्यासाठी तुम्ही ऊसाचे पाचट किंवा भुईमुगाची टरफलं हे टाकून ते आच्छादन करू शकता. पुढचा एक घटक म्हणजे तुम्ही क्षार न जुमानता वाढणारी पिके घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, बार्ली असेल, शुगर बीट असेल, कापूस आहे, नारळ आहे, बीट आहे, पालक आहे, ही पिकं जी आहेत ती पिकं काय करतात तर क्षाराला न जुमानता वाढणारी पिकं आहेत. जरी तुमची जमीन क्षारयुक्त जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये ही पिकं नक्कीच येऊ शकतात. तर अशा प्रकारे या क्षारयुक्त जमिनीचं रिक्लेम करण्यासाठी काही गोष्टी तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता आणि तुमची जमीन चांगल्या प्रकारे जमिनीचं आरोग्य आणि सुधारू शकता आणि उत्पादन वाढवू शकता. पुढचा एक मुद्दा राहील आपला की चोपण जमीन. आता आपण जसं क्षारयुक्त जमीन पाहिलं तसाच एक पुढचा प्रकार आहे चोपण जमीन. साधारणतः चोपण जमीन म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ज्या जमिनीचा सामू की ज्या मातीचा सामू साधारणतः 8.5 पेक्षा जास्त आहे आणि ज्याची विद्युत वाहकता ही 4 पेक्षा कमी आहे, अशा जमिनीस आपण चोपण जमीन म्हणू शकतो. आता बघा, जमिनी क्षारयुक्त बनल्यानंतर त्याची पुढची पायरी म्हणजे चोपड किंवा चिबाड जमीन देखील म्हणू शकतो. म्हणजे पहिली जी स्टेज आहे ती क्षारयुक्त जमीन बनते तुमची, पुढची स्टेज आहे ती चोपण जमीन बनते. म्हणजे जवळपास पूर्णपणे ती जमीन नापीक बनण्याच्या तयारीत असते. त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी शेतकऱ्यांनी जागा होणं गरजेचं आहे आणि जमिनीची काळजी घेऊन ती जमिनी रिक्लेम करणं किंवा सुधारवणं तितकंच गरजेचं आहे. याच्यामध्ये जमिनीतील मातीच्या कणांना साधारणतः 15% पेक्षा जास्त जर सोडियम चिकटला असेल तर त्या जमिनीला देखील चोपण आपण म्हणू शकतो, ज्याला 15% CEC म्हणू शकतो आपण किंवा सोडियम म्हणू शकतो. त्याचं जर प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी चोपण जमीन अशी कन्सिडर केली जाते. क्षारयुक्त पाणी शेतीस दिल्यास चोपण जमिनी बनण्यास मदत होऊ शकते. म्हणजे याचं कारण तुमच्या लक्षात येते, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बोरवेलचं असेल, विहिरीचं पाणी असेल, त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जर जास्त असेल आणि कंटिन्युअस जर तुम्ही ते देत असाल तर त्या जमिनी चोपण होण्यास लवकर मदत होते आणि कुठंतरी हे थांबवणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. मग या चोपण जमिनी न बनण्यासाठी किंवा या थांबवण्यासाठी आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. या ठिकाणी आपण पाहू शकतो चोपण जमिनी सुधारण्याचे प्रमुख जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये काय काय करू शकतो. बघा, जमीन खोलवर नांगरून त्यामध्ये प्रति हेक्टरी साधारणतः 50 गाड्या शेणखत तसेच प्रेस मडके किंवा जिप्सम टाकावे. मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान 2 ते 3 वर्षातून त्याच्या जमिनीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत टाकणं आवश्यक आहे. शेणखत हे कुजलेलं असावं, त्याच्यामध्ये कुठल्याही गवताचे बियाणे नसले पाहिजेत तर ते शेणखत त्याच्यामध्ये टाकावं. हे नसेल तर कारखान्याकडून जी तुम्हाला मळी मिळते, ज्याला प्रेसमड केक म्हणतो आपण, त्या मळीचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा मार्केटमध्ये जिप्सम अवेलेबल आहे, त्या जिप्समचा देखील तुम्ही वापर करू शकता. तर यापैकी कोणताही घटक तुम्ही जर टाकला तर चोपण जमिनी सुधारण्यास मदत होऊ शकते. दुसरं, योग्य खोलीवर जर तुम्ही बांध घातले आणि उताराला जर आडव्या सऱ्या काढल्या, इथं तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता
की उताराच्या दिशेने आडव्या सऱ्या जर काढल्या तर अशा ठिकाणी देखील चोपण जमिनी सुधारण्यास मदत होऊ शकते. जमिनीस 1 ते 2 वेळा पाणी देऊन ती 1 महिना तशीच ठेवावी, जेणेकरून पूर्णपणे त्याच्यातलं सॉइल डिपॉझिट होऊ शकतं. पुढचा मुद्दा याच्यामध्ये आहे नैसर्गिक चर व नाले यामधील गाळ काढून त्या खोल कराव्यात, जेणेकरून कुठल्याही प्रकारची जमीन पुढे चोपण होणार नाहीये. शेतातील काडी कचरा भुसा हा जमिनीत टाकावा, जेणेकरून जमिनीचं रिक्लेम होऊन आणि जास्तीत जास्त सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये ऍड होऊ शकतं आणि चोपण जमिनी सुधारण्यास मदत होऊ शकते. पुढे बघा, क्षार प्रतिकारक पिके घ्यावीत. म्हणजे चोपण जमिनीमध्ये तुम्हाला एक दुसरा पर्याय आहे, म्हणजे तुमची जमीन जर व्यवस्थित होतच नसेल तर क्षाराला प्रतिकार करणारे जी काही पिकं आहेत, मग कुठली पिकं आहेत त्याच्यामध्ये साखरकंद आहे, बोर आहे, जांभूळ आहे, खजूर आहे, लसूण गवत आहे. तर या गवतांचा किंवा या पिकांचा तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापर करू शकता आणि ही पिकं क्षाराला प्रतिकार चांगल्या प्रकारे करतात. क्षार प्रतिकारक करणारे रूट स्टॉक तुम्ही वापरू शकता. पिकांना योग्य अंतराने तुम्ही चांगल्या प्रकारे पाणी देऊ शकता. क्षारयुक्त पाणी असल्यास 1 पाळी क्षारयुक्त पाणी आणि 1 पाळी गोड्या पाण्याची देऊ शकता. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की शेतकऱ्यांची तक्रार असते की आमच्या विहिरीचं पाणी खारट आहे, आमच्या बोरवेलचं पाणी खारट आहे, मग आम्ही ते देऊ शकत नाहीये. मग त्याला पर्याय तुम्ही करू शकता. एक वेळ शक्य असेल तुमच्याकडे कुठं चांगलं पाणी तर ते द्या, एक वेळ तुमचं जे खारट किंवा जे अवेलेबल पाणी आहे ते द्या, जेणेकरून क्षाराची तीव्रता कमी होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यासारखी पिके घ्यावी. आता याच्यामध्ये हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यासारखी पिके, याच्यामध्ये चुका जर तुम्ही पाहिला, चुका आहे आंबट पीक आहे आणि चुकाच्या पानामध्ये जर आपण पीएचचं प्रमाण पाहिलं जवळपास 4 ते 5 पीएच आहे त्याचा. त्यामुळं हा रिक्लेम करण्यासाठी चुक्याची भाजी देखील तुम्ही त्या जमिनीमध्ये घेऊ शकता जिथं क्षाराचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी. दुसरं, पिके उभी असताना अधूनमधून अंतर्मशागत करावी, जेणेकरून वरती क्षारपट जमीन वरती तयार होणार नाहीये, चोपण जमीन तयार होणार नाहीये आणि अशा या जमिनीमध्ये तुमची पिकं चांगली येऊ शकतात. तर असे एक ना अनेक त्याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन आहेत, तर शेतकऱ्यांनी ते फॉलो करणं तितकंच गरजेचं आहे. याच्यामध्ये मला आणखी एक शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं, बऱ्याच वेळा आपल्याकडे कॅनलला पाणी येतं आणि कॅनलच्या साईडला किंवा नदीच्या साईडला ज्या जमिनी आहेत आणि प्रमाणाच्या बाहेर पाणी जमिनीला दिलं जातं, पिकांना दिलं जातं. म्हणजे शक्यतो पिकं त्यांना जेवढं पाणी लागतं, त्याला जेवढं न्यूट्रिएंट लागतं तेवढीच पाणी घेतात, तेवढंच न्यूट्रिएंट घेतात. मग जास्त पाणी जातं कुठं? एक तर तुमची जमीन जर निचरा होणारी जमीन नसेल तर ते पाणी दलदलयुक्त पाणी तसंच जमिनीमध्ये राहील, क्षारचं डिपॉझिट होईल त्या जमिनीमध्ये आणि कालांतराने म्हणजे साधारणतः कंटिन्युअस जर असं राहिलं 5, 6, 7, 8 वर्षांनी तुमच्या जमिनी पूर्णपणे नापीक बनतील. त्या जमिनीमध्ये कोणतीही पिकं उगवणार देखील नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे की जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी द्यावं. जास्तीत जास्त पाणी साठून राहता नये. शक्यतो पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा याची काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं, ज्या भारी जमिनी आहेत, काळ्या जमिनी आहेत, तर त्या जमिनीमध्ये पाणी साठून राहतं, बऱ्याच वेळा निचरा होत नाहीयेत, तर तिथं ही काळजी घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. आणि हे करत असताना आपल्याकडे महत्वाचं म्हणजे जमिनीचं जर आरोग्य टिकवायचं असेल आपल्याला, तर याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे आपल्याकडे जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण कंपोस्ट आहे, हिरवळीची खतं आहेत, गांडुळाचं खत आहे, माशांचं खत आहे, त्यानंतर खटीक खाण्याचं ज्याला आपण हाडापासून मिळणारं खत किंवा रक्तापासून मिळणारं खत ज्याला म्हणतो, तेल बियांची पेंड आपल्याकडे मिळते. तर यासारखी जे सेंद्रिय पदार्थ किंवा खतं आहेत ते तुमच्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त जाणं हे गरजेचं आहे. तुम्हाला हे त्याच्यामध्ये कंपोस्ट खत तुम्ही स्वतःच्या शेतावरती तयार करू शकता, शेणखत तयार करू शकता, हिरवळीची खतं तयार करू शकता, गांडूळ खत देखील करू शकता. याच्यामध्ये गांडूळ खत आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी गांडुळाचे स्पेसिस तुम्हाला उपलब्ध होतील, कल्चर तुम्हाला उपलब्ध होईल. त्याचबरोबर माशांचे खत तुम्ही आणू शकता, कोंबडी खत आहे. तर याचा वापर करून जास्तीत जास्त तुमची जमीन कशी चांगली राहील याच्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता वर्मी कंपोस्ट आहेत, ग्राउंडनट केक आहे, पेंड म्हणतो आपण शेंगदाण्याची त्याला, कोंबडी खत आहेत, मासळी खत आहेत. या सर्व खतांचा वापर करून जास्तीत जास्त बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी किंवा जैविक ऍक्टिव्हिटी तुमच्या जमिनीमध्ये होणं गरजेचं आहे.
ज्याच्यामुळं अवेलेबल नत्र, काही वेळा नत्र असतं आणि ते पिकांना अवेलेबल होत नाहीये. जमिनीत नत्र असतं मात्र पिकांना अवेलेबल होत नाही. मग त्यासाठी तुम्हाला सेंद्रिय खतं टाकणं तितकंच गरजेचं आहे. आता हे सांगण्याचा उद्देश का, तर आपण पाहतो साधारणतः 5 डिसेंबरला आपल्या भारतामध्ये जागतिक माती दिन, मृदा दिन साजरा केला जातो. साधारणतः ही मृदा दिन साजरा करण्याची गरज आपल्याला का भासली, हे शेतकऱ्यांनी व सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण साधारणतः 2010-11च्या आसपास याची म्हणजे मृदा दिन साजरा करायचा असं गव्हर्नमेंटनी ठरवलं आणि तिथून लोकांना शेतीबद्दल, जमिनीबद्दल, मातीबद्दल कसं अवेअर करता येईल, कमीत कमी जमिनी कशा पोल्यूट झाल्या पाहिजेत, सस्टेनेबिलिटी कशी आपली टिकली पाहिजे, जमिनीची शाश्वतता कायम कशी राहिली पाहिजे, याकडे सरकारने लक्ष दिलं आणि शेतकऱ्यांनीही देणं तितकंच गरजेचं आहे. नाहीतर कालांतराने तुमच्या जमिनीमध्ये कोणतीही पिकं येणार नाहीयेत, लक्षात ठेवा. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचा वापर करा. तुमच्या जमिनीचा मातीचा सामू जो आहे तो टिकवण्याचा प्रयत्न करा. तो वाढता पण कामा नये, कमी होता कामा नये. 6 ते 7.5, 8च्या मध्ये तुमचा सामू असणं गरजेचं आहे. जैविक ऍक्टिव्हिटी तुमच्या जमिनीमध्ये वाढल्या पाहिजेत आणि याच्यातून आपण पाहू शकतो की सेंद्रिय पदार्थ जर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये टाकले तर काय होतं, याच्यामध्ये जर तुम्ही नत्राचा पुरवठा केला, जमिनीमध्ये नायट्रोजन टाकलं, आता जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास एकतर नत्राचा पुरवठा होतो. शेणखता व्यतिरिक्त तुम्ही कोंबड्यापासून मिळणारे खत किंवा कोंबड्याची विष्ठा किंवा रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ जर टाकले तर नत्राचा अधिक पुरवठा तुम्ही करू शकता आणि हे टाकल्यामुळे तुमच्या जमिनीमधील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढू शकते. दुसरं, तुम्ही स्फुरद पालासाठी काय करू शकता, तर सेंद्रिय खतामुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडामध्ये मुळांद्वारे शोषला जाऊ शकतो. त्यामुळे सेंद्रिय खताचा उपयोग होतो. त्याचबरोबर जमिनीचा सामू टिकण्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमिनी आम्ल व विम्ल व क्षारयुक्त होत नाहीयेत. त्यामुळे जमिनीचा सामू तुमचा स्टेबल होण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर कर्बाचा पुरवठा तुमच्या या सेंद्रिय पदार्थामधून होऊ शकतो. जे कर्ब आहे ते सेंद्रिय पदार्थात असल्यामुळे, या सेंद्रिय घटकामध्ये असल्यामुळे जमिनीतील असंख्य जीवाणूंना त्याचा उपयोग होतो, त्यांच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे या जीवाणू जे आहेत, उपयुक्त जीवाणू आहेत, तर हे उपयुक्त जीवाणू काय करतात, जमिनीतून अन्नद्रव्य हे पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात. आणि तसं जर पाहायला गेलं तर सेंद्रिय खताचा जो महत्वाचा परिणाम आपल्याकडे, उष्ण तापमानामध्ये जमिनीला थंड ठेवणं आणि थंड तापमानामध्ये जमिनीला, म्हणजे एक एसीचं काम करतं सेंद्रिय पदार्थ. त्यामुळं सेंद्रिय पदार्थ घटक तुमच्या जमिनीमध्ये अवश्य शेतकऱ्यांनी टाकावेत. सेंद्रिय खतामुळे जमिनीत असंख्य जीवाणूंची वाढ होते, त्यात रोग निर्माण करणारे जीवाणू वाढीस लागू शकतात. अशा वेळेस ट्रायकोडर्मा नावाचे जीवाणू तुम्ही जर जमिनीत सोडले तर रोग निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा नाश होऊ शकतो. म्हणजे सेंद्रिय पदार्थ ऍड करत असताना किंवा खतं ऍड करत असताना तेवढी काळजी पण घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हुमणी आहे का, त्याच्यामध्ये गवताचे बिया आहेत का, ते व्यवस्थित कुजलेलं आहे का, ही काळजी पण घेणं तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जमिनीची काळजी घेत असताना एक क्षारपट जमिनी असतील किंवा अल्कली जमिनी असतील, चोपड चिबाड जमिनी असतील, या वेळोवेळी सुधारवणं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं, मातीची धूप हा एक सध्या खूप मोठा इश्यू झालेला आहे. दरवर्षी हजारो हेक्टर जमिनीवरचे जो वरची फर्टाईल सॉइल आहे, फर्टाईल जमीन आहे, तर ती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. मूलद्रव्य वाहून जात आहेत, जमीन या नापीक बनत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीत कमी आपली जमीन कशी चांगल्या प्रकारे टिकवता येईल, त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढवता येईल, फक्त स्वतःचा किंवा सध्याच्या काळाचा विचार न करता येणाऱ्या पिढीचा, उत्पत्तीचा सस्टेनेबल विचार करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. जेणेकरून शेती ही चिरकाळ टिकली पाहिजे, आपली जमीन चिरकाळ टिकली पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त जमिनीची व जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जर तुम्हाला काही याच्यामध्ये काही शंका असतील किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता, किंवा आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन तुम्हाला जर काही शंका असतील किंवा माती परीक्षणाबद्दल असेल किंवा कोणत्या प्रकारचं खत कोणत्या जमिनीमध्ये टाकावं याच्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर्व शेतकरी मित्रांनो. आता एक प्रश्न आलेला आहे आपल्याकडे की दरवर्षी नांगरणी करणे योग्य आहे का?
आता बघा, हे तुमच्या जमिनीच्या प्रकारावरून ठरतं. जर तुम्ही ऊस पीक घेत असाल तर ऊस पीक घेत असताना तुम्हाला नांगरणी करणं हे खूप गरजेचं आहे. मात्र ऊस पीक तुटून गेल्यानंतर त्या पिकामध्ये जर तुम्ही दुसरं एखादं पीक घेणार असाल किंवा उदाहरणार्थ जर कोकणामध्ये आपण विचार केला, खरीपमध्ये भात पीक असतं. भात पिकासाठी आपण सुरुवातीला मशागत करतो आणि ही मशागत करत असताना त्याच्यामध्ये भात लावल्यानंतर खरीपमध्ये भात तुटून जातो. तुटून गेल्यानंतर जे रेसिड्युअल मॉइश्चर राहतं त्या रेसिड्युअल मॉइश्चर वरती तुम्ही दुसरं पीक घेऊ शकता. वालासारखं असेल किंवा शेंगा असतील किंवा इतर कोणती कडधान्य तुम्हाला त्या रेसिड्युअल मॉइश्चर वरती घेऊ शकता आणि याच्या ठिकाणी नांगरण्याची गरज पडत नाही बऱ्याच वेळा. मात्र प्रत्येक पिकामध्ये असं नसतं. काही पिकामध्ये नांगरणं गरजेचं आहे आणि नांगरणं हे त्या मुळांच्या खोलीवरती हे डिपेंड राहतं. ज्या पिकांच्या मुळं खोलवर जातात, उदाहरणार्थ कापूस असेल किंवा आणखी इतर काही पिकं आहेत, भेंडी असेल, याची मुळं खोलवर जातात, तुरीची पिकं मुळं खोलवर जातात, तर यावेळेस नांगरणं कुठंतरी गरजेचं पडतं. आता एक प्रश्न आलेला आहे, सुपीकता वाढवण्यासाठी काय करावं? मी आताच्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला सांगितलं. सुपीकता वाढवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्वात महत्वाचं, तुम्ही पहिल्यांदा माती परीक्षण करून घ्या. तुमच्या जमिनीला जमिनीमध्ये किती खाद्य आहे आणि त्याला द्यावं किती लागतं. तुम्ही पाठीमागच्या वर्षी कुठलं पीक घेतलं आणि पुढच्या वर्षी कुठलं घेणार आहे याचा समतोल साधा. दुसरी गोष्ट, अल्टरनेट क्रॉपिंग, पिकांची फेरपालट करा. म्हणजे तृणधान्य घेतला असेल तर रबीला कडधान्य घ्या, रबीला कडधान्य घेतला असेल परत तृणधान्य घ्या. म्हणजे पिकांची फेरपालट करा, त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करा आणि मातीची तपासणी करून घ्या. नक्कीच तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होऊ शकते. आता वार्षिक 3 पिकं घेणे योग्य आहे का? हे पण तुम्हाला जमिनीच्या प्रकारानुसार आणि तुमच्याकडे पाण्याच्या अवेलेबिलिटीनुसार आहे आणि नक्कीच शक्य आहे वार्षिक 3 पिकं घेणं. कारण याच्यामध्ये जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल आणि पाण्याची क्वालिटी चांगली असेल तर तुम्ही नक्कीच 3 पिकं घेऊ शकता. मात्र ही 3 पिकं घेत असताना त्याच्यामध्ये पिकांची फेरपालट नक्कीच करा. समजा तुम्ही जर खरीपमध्ये एखादं तृणधान्य घेतलं असाल तर रबीमध्ये कडधान्य घ्या, समरमध्ये एखादं तेलबियाचं घ्या, अल्टरनेट करा. जर 3 वर्षे लागोपाठ जर तुम्ही मका घेत असाल किंवा हत्ती गवत घेत असाल किंवा एकच पीक 3 सीझनला किंवा समजा सलग 3-4 वर्ष तुम्ही ऊसच घेत असाल तर मात्र तुमच्या जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते. मात्र जमिनीची सुपीकता टिकवायची असेल आणि वर्षात 3 पिकं घ्यायची असेल तर पिकांची फेरपालट हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तुम्ही ते घेऊ शकता वर्षातून 3 पिके. जमिनीचा पोत म्हणजे काय? जमिनीचा पोत म्हणजे जमिनीमध्ये असणाऱ्या, उदाहरणार्थ आपल्याकडे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगेन की आपण सकस आहार खाल्ला पाहिजे असं डॉक्टर सांगतात. सकस आहार आणि साधा आहार याच्यामध्ये जसा फरक आहे तशी साधी जमीन आणि चांगला पोत असणारी जमीन. जमिनीचे पोत म्हणजे जमिनीमध्ये असणारे न्यूट्रिएंटचं प्रमाण हे प्रॉपर असणं, जमिनीमध्ये जमिनीचा सामू असेल, जमिनीच्या इतर काही केमिकल प्रॉपर्टी असेल या प्रॉपर प्रमाणात असणं किंवा जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीची सुपीकता वाढवणं याला जमिनीचा पोत असं म्हटलं जातं. आणखी एक प्रश्न आलेला आहे, ऍसिडिक माती रिक्लेम कशी करावी? आता मी तुम्हाला क्षारपड जमिनीचं सांगितलं, म्हणजे ज्याचा पीएच हा साधारणतः 8.5 पेक्षा कमी असतो आणि EC 4 पेक्षा जास्त असतो. त्याचबरोबर चोपन जमिनीचं सांगितलं. आता हा प्रश्न आलेला की ऍसिडिक मातीचं देखील आपण रिक्लेम, जरी तुमची मातीचा पीएच हा खूप कमी, ऍसिडिक माती म्हणजे काय समजून घ्या की ज्या मातीचा पीएच हा 7 पेक्षा खूप कमी असतो, ज्याच्यामध्ये काही पिकं येत नाहीयेत, तर अशा वेळेस तुम्हाला त्या मातीचा पीएच वाढवणं गरजेचं आहे. ऍसिडिक माती रिक्लेम करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस त्या मातीमध्ये तुम्ही लाईम ऍड करू शकता, ओके, किंवा लाईमस्टोन त्याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा चुना म्हणतो आपण त्याला, तो जर ऍड केला तर तुमच्या मातीचं रिक्लेमेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आता जमिनीची सुपीकता राहण्यासाठी रासायनिक खत व्यवस्थापन कसे करावे हा एक प्रश्न आलेला आहे. याच्यामध्ये जमिनीची सुपीकता जर तुम्हाला टिकवायची असेल तर रासायनिक खताचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रासायनिक खताच्या टाकण्याच्या पद्धती बदलाव्या लागतील. रासायनिक खताचा प्रकार लागेल,
मग प्रकार म्हणजे काय, जर तुमच्याकडे पाण्याची कमतरता असेल तर अशा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त विद्राव्य खतं देणं गरजेचं आहे. जी खतं पाण्यामध्ये सोल्युबल आहेत, विरघळतात, लवकर डिपॉझिट होतात, तर अशी खतं तुम्ही स्प्रे करू शकता किंवा फवारून देऊ शकता. आणि जर तुम्ही ते सॉलिड फॉर्म मध्ये दिलं तर मग पाण्याची कमतरता असेल तर बऱ्याच वेळा शॉक बसण्याची शक्यता असते. दुसरं, रासायनिक खताचं मॅनेजमेंट करत असताना तुमच्याकडे जर कडधान्य घेत असाल तर कडधान्याला नत्राचं प्रमाण कमी लागतं, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला युरिया कमी करायचा असतो. किंवा ऊसामध्ये तुम्ही जर एखादं भुईमुग लावला असेल किंवा इतर काही कडधान्य लावलं असेल तर त्या भुईमुग आणि कडधान्यानं जे नत्र फिक्स केलेलं आहे ते अल्टरनेटली ऊसाला मिळून जातं, त्यामुळे कुठेतरी नत्राचं प्रमाण तिथं कमी होतं, त्यामुळे त्या ठिकाणी देखील तुमचा युरियाचा डोस कमी करू शकता. मात्र पूर्णपणे रासायनिक न करता थोडंफार त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक खताचा देखील वापर करणं तितकंच गरजेचं आहे. पुढचा एक प्रश्न आहे, माती परीक्षण मध्ये कोणते घटक तपासावेत? शेतकऱ्यांना मला याचं सांगणं आहे की माती परीक्षण करत असताना महत्वाचं तुमच्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण किती आहे, कारण नत्र, स्फुरद आणि पालाश हे 3 महत्वाचे घटक आहेत जे पिकांना जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे नत्राचं प्रमाण किती आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. नत्र, स्फुरद, पालाश आणि आवश्यक असेल तर मायक्रोन्यूट्रिएंट देखील तपासू शकता. याच्याबरोबर जमिनीमध्ये असणारा सामूचं प्रमाण, म्हणजे तुमचा सामू किती आहे जमिनीचा, विद्युत वाहकता तुमच्या जमिनीची किती आहे, तर या ठराविक 4-5 गोष्टी तुम्ही माती परीक्षणामध्ये जाणून घ्या, जेणेकरून तुमच्या जमिनीचे प्रेझेंट आरोग्य आहे, हेल्थ आहे, ते तुमच्या लक्षात येईल. आता एक प्रश्न विचारलेला आहे की रासायनिक शेती बंद करा आणि जास्तीत जास्त सेंद्रिय. माझा सांगण्याचा उद्देश आहे की सस्टेनेबिलिटीकडे वळा, तुम्ही शाश्वत शेतीकडे वळा. याच्यामध्ये शाश्वत शेतीचा अर्थ काय समजून घ्या. याच्यामध्ये पूर्ण रासायनिक बंद करून जमत नाही, कारण आपल्याकडे आपल्या भारत देशाला, आपल्या महाराष्ट्राला वाढत्या लोकसंख्येनुसार खाद्य पुरवठा होणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि सेंद्रिय खताचं मार्केट, सेंद्रिय पदार्थांचं मार्केट हे डेव्हलप होते हळूहळू. मात्र याच्यामध्ये आपल्याकडे पिकाचं मॅनेजमेंट करत असताना आपला जो मुद्दा आहे किंवा आपला जो विषय आहे, जमिनीचं पोत कसं सुधारायचं किंवा जमिनीचं हेल्थ कसं सुधारायचं, याच्यामध्ये तुम्ही रासायनिक खतांचा वापर करा, नाही असं नाहीये, मात्र त्याचं प्रमाण असलं पाहिजे. योग्य प्रमाणात त्याचा वापर करा आणि त्याच्या जोडीला सेंद्रिय खतांचा देखील वापर करा, जेणेकरून शाश्वतता राहील, पुढच्या पिढीला ती जमीन चांगल्या प्रकारे टिकून राहील. कृपया तुम्ही केळी लावत असताना प्रथमतः का बऱ्याच वेळा चुनखडीसारखी जमीन दिसते, मात्र त्या जमिनीमध्ये असणारे घटक लक्षात येत नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला प्रभू सारंग सर, मला तुमचं सांगणं असेल की तुम्ही अगोदर तुमच्या जी जमीन आहे चुनखडीयुक्त जमीन, तर त्या जमिनीची चाचणी करून घ्या. त्या जमिनीत असणारे घटक हे तुमच्या लक्षात आले पाहिजेत आणि त्याच्यानुसार तुम्ही पुढे फॉरवर्ड करा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की घटक योग्य आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही केळी लागवड करू शकता. मात्र तुम्ही माती बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात नाही येणार की या जमिनीमध्ये हे घटक असतील, त्याच्यासाठी तुम्हाला माती परीक्षणच करावं लागेल. बरोबर आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी बॅक्टेरिया वाढवणे गरजेचं आहे, नक्कीच वाढवणं गरजेचं आहे. मात्र या बॅक्टेरियाचा कोणता प्रकार आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये रायझोबियम असेल, ॲसिडोबॅक्टर, अॅझोटोबॅक्टर यासारखे जे उपयुक्त बॅक्टेरिया आहेत ते वाढवणं गरजेचं आहे याच्यामध्ये. आणि जेवढ्या बॅक्टेरिया तुमच्या वाढतील, तुमच्या बॅक्टेरियामुळे काय होतं, बॅक्टेरिया काय काम करतात तर जमिनीमधलं जे नत्र आहे ते अवेलेबल फॉर्म मध्ये आणून देण्याचं काम करतात, ते झाडांपर्यंत, पिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्यामुळे नक्कीच बॅक्टेरिया आहे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे वेळोवेळी तुमच्याकडे बियाणांची प्रक्रिया करावी. त्याच्यामध्ये तुम्ही रायझोबियम असेल, ॲसिडोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर किंवा ट्रायकोडर्मा याच्यासारखा वापर करून जमिनीचा पोत मेंटेन करू शकता. पीएच कसा मोजायचा सर? हे लॅबमध्ये मोजलं जातं. तर पीएच मोजत असताना आता नवीन इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत. तुम्ही पीएच मोजण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमच्या जमिनीमधील मातीचा नमुना काढा. शक्यतो नमुना कधी काढायचा तुम्हाला सांगतो मी की तुमचं आता एखादं पीक तुटून गेल्यानंतर, आता सध्या रबी लावला असेल
रबीचं पीक तुटून गेल्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुम्ही तुमच्या जमिनीमधील मातीचं सॅम्पल घ्या आणि सॅम्पल शक्यतो मधल्या भागाचं घ्यायचं, 5-6 ठिकाणचं रॅन्डमली घेऊ शकता आणि हे वरचं नाही घ्यायचं, साधारणतः 10 ते 15 सेंटीमीटर खोलवरची माती घ्यायची आणि ही माती घेत असताना झाडाखालची घ्यायची नाहीये, पाठाच्या पाण्यामधली म्हणजे पाठामधली घ्यायची नाहीये, उकिरड्याकडेची घ्यायची नाहीये, तर ही घेत असताना मधली घ्यायची आणि साधारणतः 20 सेंटीमीटर खोल अंतरावरची डेप्थवरची माती घ्यायची आणि ही माती चांगली चाळून बारीक करून तुम्ही लॅबमध्ये पाठवून द्या. लॅबमध्ये ते चेक करून देतात किंवा आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी देखील याच्याबद्दल याची सोय उपलब्ध आहे माती परीक्षणाची, तर ते देखील तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये डिस्लरी स्पेट वॉश किंवा बायोगॅस हिरवे पाणी किती टाकावे, तसेच त्याची उपयुक्तता कळेल का, हा एक प्रश्न विचारलेला आहे. नक्कीच याच्यामध्ये बायोगॅसचे हिरवे पाणी टाकत असताना त्याच्यामध्ये कोणते विषारी घटक मिक्स झाले नाहीयेत का हे बघणं तितकं गरजेचं आहे. मात्र आपण बायोगॅसचे हिरवं पाणी त्याच्यामध्ये टाकू शकतो, पूर्णपणे डिग्रेडेड किंवा ऑर्गॅनिक मॅटर आहे, त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू होऊ शकत नाहीये. मात्र याच्यामध्ये कोणते विषारी घटक जर मिक्स झाले तर मात्र याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी वापर करत असताना तुमची जमीन कोणती आहे आणि जमिनीमध्ये अगोदर न्यूट्रिएंटचं प्रमाण कसं आहे ते तपासा आणि त्याच्यानुसार ते टाकून घ्या. हो नक्कीच, या ठिकाणी विचारलेलं काही बायोफर्टिलायझर्स दिलेले, ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएमबी, नक्कीच याचा वापर करा. याच्यामुळे नक्कीच जमिनीचा पोत किंवा जमिनीची उपलब्धता, न्यूट्रिएंटची उपलब्धता होण्यास मदत होते. त्यामुळे या बायोफर्टिलायझर्सचा तुम्ही वेळीच वापर करा. हे बायोफर्टिलायझर फक्त जमिनीत न टाकता तुम्ही बियाणांना चोळू शकता, जमिनीमध्ये इन्कॉर्पोरेट करू शकता. तर याच्या थ्रू तुम्ही बायोफर्टिलायझर्स द्या आणि जास्तीत जास्त न्यूट्रिएंट किंवा जे लागणारं मूलद्रव्य आहे ते पिकांना मिळतील या बायोफर्टिलायझर्समुळे. सर आता जमिनीचे क्षार कसे कमी करावेत मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. शक्य असेल तर तुम्ही परत पाहू शकता व्हिडिओ. त्याच्यामध्ये काही मी पाठीमागे पण एक प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये देखील सांगितलेलं आहे की क्षार कमी करण्यासाठी काय उपाययोजना, त्याच्यामध्ये बऱ्याच उपाययोजना सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही सर परत व्हिडिओ पाहू शकता. वॉटर सोल्युबल खतांचे जमिनीच्या आरोग्यावर काही परिणाम होतात का? चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये वॉटर सोल्युबल खत वापर करत असताना शक्यतो जास्त करून आपल्याकडे मायक्रोन्यूट्रिएंट्सचा याचा वापर केला जातो आणि मुख्य खत न्यूट्रिएंटमध्ये नत्राचा वापर केला जातो. तर याचा जमिनीच्या आरोग्यावरती जास्त परिणाम होत नाहीये, मात्र ते पण प्रमाणात वापरावे. याच्यामध्ये वॉटर सोल्युबल खत वापरत असताना शक्यतो ही सकाळच्या वेळेस साधारणतः 8 ते 10 वाजता या वेळेत तुम्ही स्प्रे करू शकता. भर दुपारी जर तुम्ही वॉटर सोल्युबल खत स्प्रे केली तर स्कॉर्चिंग किंवा शॉक बसण्याची शक्यता असते पिकांना, तर त्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या आणि तेवढा परिणाम याचा जमिनीवरती होत नाही जेवढा सॉलिड खतापासून होतो. धन्यवाद सर. ठीक आहे, अशा तुमच्या जर काय प्रॉब्लेम असतील नक्कीच सर, आमच्याकडे कृषक हे कृषी प्रदर्शन जानेवारीमध्ये आहे, तुम्ही नक्कीच येऊ शकता, पाहू शकता. जर कोणाला आणखी याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पर्सनली या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊ शकता. तर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकून द्या, त्याच्यावरती तुमचं शंकेचं योग्य निरसन केलं जाईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.